नमस्कार, मी सुषमा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण खिचडी बनवणार आहोत आणि ही खिचडी एकदम सोप्या पद्धतीने बनवणार आहोत। थोडीशी भाजी आपण यूज करून ही खिचडी आपण घरच्या घरी 10 मिनिटांमध्ये बनवू शकतो। फारच टेस्टी आणि पौष्टिक अशी ही खिचडी आहे आणि ही खिचडी लहान मुलांना सुद्धा खूप आवडेल अशी खिचडी आहे। ही खिचडी बनवण्यासाठी आपल्या घरी जे नॉर्मल पदार्थ असतात त्याच पदार्थामध्ये ही खिचडी बनवलेली आहे। तुम्ही हिला दाल खिचडीसुद्धा म्हणू शकता किंवा मिक्स खिचडीसुद्धा म्हणू शकता। मिक्स खिचडी यासाठी कारण आपण ह्याच्यामध्ये भाज्यासुद्धा यूज केलेल्या आहेत आणि ज्या डाळी यूज केलेल्या आहेत त्या सर्व डाळी ह्याच्यामध्ये आपण यूज केलेल्या आहेत। म्हणजे मसूर, मूग, तूर अशा 5-6 प्रकारच्या डाळी ह्याच्यामध्ये मिक्स करून ही खिचडी बनवलेली आहे। ह्याच्यामध्ये जे तांदूळ यूज केलेले आहेत तो मी बासमती तुकडा घेतलेला आहे। तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता। तुमचा जो रेग्युलर तुम्ही घरामध्ये यूज करत असाल तो सुद्धा जरी तांदूळ तुम्ही घेतलात आणि त्याची खिचडी बनवलीत तरीसुद्धा फार उत्तम अशी खिचडी बनते। ही खिचडी तुम्ही डायरेक्ट पद्धतीने सुद्धा बनवू शकता किंवा जी मी आज पद्धत दाखवत आहे त्या पद्धतीने सुद्धा बनवू शकता। आणि ह्या खिचडीसोबत तुम्ही लोणचा, पापड किंवा दही सुद्धा खाऊ शकता आणि ही पचायला एकदम हलकी खिचडी असते। प्रत्येक पदार्थ आपण हा वेगवेगळ्या पद्धतीने बनवून तो खाल्ला तर त्या पदार्थाची चवसुद्धा वाढते आणि तो पदार्थ आपल्याला आवडायला लागतो। आता आपण तांदूळ घेणार आहोत। ते तांदूळ मी एका मापाने घेतलेले आहेत। हे तांदूळ घेतलेले आहेत मी आणि ही मिक्स डाळ सर्व घेतलेली आहे। हेच 1.5 बाउल मी तांदूळ घेतलेले आहेत। तर तुम्हाला जेवढी क्वांटिटी हवी असेल त्यानुसार तांदूळ छान 3 वेळा धुवून त्याच्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे। हा शिजण्यासाठी पाणी घेतलेला आहे। हळदी पावडर छान मिक्स करून घेऊया आणि आपण कुकरमध्ये हे 2 शिट्ट्या देऊन बॉईल करून घेणार आहोत। इकडे मी सर्व भाज्या तयार करून घेतलेल्या आहेत। तिकडे खिचडी बनेपर्यंत आपण ह्या भाज्या फोडणी करून घेऊया। हा मी घी घेतलेला आहे। तुम्ही घी किंवा बटर, ऑइल तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही यूज करू शकता। जिरा, राई, कढीपत्ता, इथे तुम्ही लसूण आणि हिरवी मिरचीसुद्धा ॲड करू शकता। मी स्किप केली आहे। हा मी बारीक चिरलेला टोमॅटो ॲड केलेला आहे। तो छान परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये हळदी पावडर, जिरा पावडर ॲड केलेली आहे। ते छान सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। हे सर्व भाज्या आपण ज्या कटिंग करून घेतलेल्या होत्या, फरसबी, गाजर आणि मटार, ह्या 3 भाज्या मी याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत। आपण आता याच्यामध्ये हा भाजी मॅगी मसाला ॲड करणार आहोत। याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून आपण ह्या भाज्या बॉईल करून घेणार आहोत। मीडियम फ्लेमवरती तुम्ही 2 ते 3 मिनटं ह्या भाज्या छान बॉईल करून घेऊ शकता झाकण ठेवून आणि त्याच्यानंतर आपण जे तांदूळ आणि डाळ शिजवून घेतलेली आहे ते ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत। भाज्या छान मस्त अशा शिजलेल्या आहेत। आपण आता ह्याच्यामध्ये जी तांदूळ आणि डाळ बॉईल करून घेतलेली आहे ती ॲड करणार आहोत। ही खिचडी जास्त घट्ट न बनवता ती थोडीशी पातळच बनवायची आहे। याच्यामध्ये आता थोडंसं पाणी ॲड करून चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। मीठ आपण आधीसुद्धा यूज केला होता आणि जो मसाला आपण यूज केलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा असतो। तर आधी खिचडी चाखून बघायची आहे आणि मग त्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे। एक 2 ते 3 मिनटं स्लो फ्लेमवरती मी पुन्हा छान तिला शिजवून घेतलेली आहे आणि बनवून तयार झालेली आहे आपली साधी सोपी रेसिपी खिचडीची। तर आजची ही मिक्स खिचडीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। तुम्ही जर यूट्यूब चॅनल पेजवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चॅनलला जेव्हा सबस्क्राईब करता तेव्हा बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा। पुन्हा भेटणार आहोत आपण एक नवीन रेसिपी घेऊन। धन्यवाद।